उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची 20 मिनिटे चर्चा. शिंदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शहांची भेट. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत विरोधात गंभीर आरोप. विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून संशयित आरोपीचा एन्काउंटर. अमोल खोतकर उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणातला आरोपी. संभाजीनगरमध्ये शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर. दरोड्यातील आरोपींना पोलिसांमधील काही जणांचं सहकार्य. संजय शिरसाट यांचा आरोप. नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्याने तरुणाला मारहाण. मारहाणीत डोक्याला दुखापत झाल्यानं तरुणाचा मृत्यू. नसीम शहा असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. चौघांवर गुन्हा दाखल. राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट. तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट. पावसामुळे राज्यात 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा, मातीमोल घरांमध्ये पाणी शिरलं. खबरदारी म्हणून राज्यभरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा. भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली. दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी. पुण्याच्या चालेगावातील पूल पाण्याखाली. 16 गावांचा संपर्क तुटला. पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद. राज्यात आतापर्यंत पावसाचे 11 बळी. पुण्यात 3, ठाण्यात 2 मृत्यू. तर लातूरमध्ये शेतात काम करत असताना वीज पडून 2 मृत्युमुखी. देशभरात कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण. राज्यात 69 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 37 नवे रुग्ण. तर कोरोनामुळे देशात 10 तर राज्यात 5 मृत्यू.